नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या नवीन व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे निर्देशांक 2024 वरील प्रश्न पाहणार आहोत. या एकाच व्हिडिओमध्ये जानेवारी ते डिसेंबर 2024 मधील सर्व महत्त्वाचे निर्देशांकाचा समावेश करण्यात आलेला आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 105. ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 मध्ये भारताचा 105वा क्रमांक आहे. या इंडेक्स आहे 19वा संस्करण आहे. भारताची रँकिंग 127 देशांमध्ये 105वी आहे. चीन, UAE आणि कुवेतसह 22 देश पहिल्या क्रमांकावर आहेत. प्रश्न क्रमांक 2. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 159. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2024 मध्ये भारताचे 159वा क्रमांकावर आहे. या निर्देशांकाचं हे 22वे संस्करण आहे. भारताची रँकिंग 180 देशांमध्ये 159वी आहे. प्रथम 3 देश नॉर्वे, डेन्मार्क आणि स्वीडन आहेत. प्रश्न क्रमांक 3. शाश्वत व्यापार निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 23. शाश्वत व्यापार निर्देशांक 2024 मध्ये भारताचा 23वा क्रमांक आहे. या निर्देशांकामधील प्रथम 3 देश न्यूझीलंड, युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलिया हे आहेत. प्रश्न क्रमांक 4. फोर्ब्सच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा कितवा क्रमांक आहे? चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 28. फोर्ब्सच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा 28वा क्रमांक आहे. फोर्ब्सच्या यादीमध्ये भारतातील 3 महिलांचा समावेश आहे. तर त्या 3 महिलांचा क्रमांक आणि ते कोण आहेत ते जाणून घेऊया. 28व्या क्रमांकावर आहेत निर्मला सीतारामन, जे की भारताचे अर्थमंत्री आहेत. 81 क्रमांकावर रोशनी मल्होत्रा आहेत, जे की HCL टेक्नॉलॉजीचे चेअरपर्सन आहेत. 82 क्रमांकावर आहेत किरण शॉ, जे की बायोकॉनचे संस्थापक आणि चेअरपर्सन आहेत. आणि जगातील सर्वात शक्तिशाली महिला म्हणजेच पहिल्या क्रमांकावर असलेली महिला उर्सुला वॉन डेर लेन हे आहेत, जे की युरोपियन आयोगाचे प्रमुख आहेत. प्रश्न क्रमांक 5. जागतिक लिंग अंतर निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 129. जागतिक लिंग अंतर निर्देशांक 2024 मध्ये भारताचा 129वा क्रमांक आहे. या निर्देशांकाचं हे 18वे संस्करण आहेत. या निर्देशांकामधील प्रथम 3 देश आइसलँड, फिनलँड आणि नॉर्वे हे आहेत. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्सलाच जागतिक लिंग अंतर निर्देशांक असे सुद्धा म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 6. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 39. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये भारताचा 39वा क्रमांक आहे. या इंडेक्सचा हे 17वे संस्करण आहे. या इंडेक्समधील प्रथम 3 देश स्वित्झर्लंड, स्वीडन आणि अमेरिका आहे. या इंडेक्समध्ये भारताचे स्थान 133 देशांमध्ये 39व्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 7. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 49. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये भारताचा 49वा क्रमांक आहे. या इंडेक्समधील प्रथम 3 देश अमेरिका, सिंगापूर आणि फिनलँड आहेत. प्रश्न क्रमांक 8. आशिया पॉवर इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 3. आशिया पॉवर इंडेक्स 2024 मध्ये भारताचा 3रा क्रमांक आहे. या इंडेक्समधील प्रथम 3 देश अमेरिका, चीन आणि भारत आहे. प्रश्न क्रमांक 9. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 10.
हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2025 मध्ये भारताचा 10वा क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 10. भारत कौशल्य अहवाल 2025 अनुसार भारतातील रोजगाराच्या बाबतीत कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे? 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, महाराष्ट्र. भारत कौशल्य अहवाल 2025 अनुसार भारतातील रोजगाराच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानावर आहे. प्रथम 3 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 11. जागतिक जीवनयोग्यता निर्देशांक 2024 मध्ये कोणते शहर अव्वलस्थानी आहे? 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, व्हिएना, ऑस्ट्रिया. व्हिएना, ऑस्ट्रिया हे शहर जागतिक जीवनयोग्यता निर्देशांक 2024 मध्ये अव्वलस्थानी आहे. प्रथम 3 शहर व्हिएना, ऑस्ट्रिया पहिल्या क्रमांकावर आहे, कोपनहेगन डेन्मार्क दुसऱ्या क्रमांकावर आहे, झुरिच स्वित्झर्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि भारतातील 2 शहरांचा समावेश आहे. नवी दिल्ली 112व्या क्रमांकावर आहे आणि मुंबई 117व्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 12. ब्रँड फायनान्सच्या ग्लोबल सिटी इंडेक्सनुसार जगातील टॉप 100 शहराच्या यादीत पहिले स्थान कोणी पटकावले आहे? 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लंडन. ब्रँड फायनान्सच्या ग्लोबल सिटी इंडेक्सनुसार जगातील टॉप 100 शहराच्या यादीत पहिले स्थान लंडनने पटकावलेले आहे. प्रथम 3 शहर पाहून घेऊया. लंडन पहिल्या क्रमांकावर आहे, न्यूयॉर्क दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि पॅरिस तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 13. राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 2024 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, केरळ. राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 2024 मध्ये केरळ राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे. केरळने लगातार दुसऱ्या वर्षी या निर्देशांकामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. प्रथम 3 राज्ये केरळ, तमिळनाडू आणि जम्मू काश्मीर आहे. प्रश्न क्रमांक 14. प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 39. प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारताचा 39वा क्रमांक आहे. प्रथम 3 देश अमेरिका, स्पेन आणि जपान आहेत. प्रश्न क्रमांक 15. जागतिक ऊर्जा प्रसारण निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 63. जागतिक ऊर्जा प्रसारण निर्देशांक 2024 मध्ये भारताचा 63वा क्रमांक आहे. या निर्देशांकामधील प्रथम 3 देश स्वीडन, डेन्मार्क आणि फिनलंड आहे. प्रश्न क्रमांक 16. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे? 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सिंगापूर. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट सिंगापूर या देशाचा आहे. यामध्ये भारताचे स्थान 83वा आहे. प्रश्न क्रमांक 17. ब्रँड फायनान्सद्वारे इंडिया 100 या अहवालाच्या ताज्या मानांकनानुसार भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणती आहे? 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, टाटा ग्रुप. टाटा ग्रुप ही ब्रँड फायनान्सद्वारे इंडिया 100 या अहवालाच्या ताज्या मानांकनानुसार भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड आहे. भारतातील प्रथम 3 कंपन्या टाटा ग्रुप, इन्फोसिस आणि HDFC ग्रुप आहे. प्रश्न क्रमांक 18. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे जाहीर करण्यात आलेल्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 39. प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारताचा 39वा क्रमांक आहे. भारताचे स्थान 119 देशांमध्ये 39व्या क्रमांकावर आहे. या निर्देशांकामधील प्रथम 3 देश अमेरिका, स्पेन आणि जपान आहे. प्रश्न क्रमांक 19. जागतिक शांतता निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 116. जागतिक शांतता निर्देशांक 2024 मध्ये भारताचा 116वा क्रमांक आहे. भारताचे स्थान 163 देशांमध्ये 116व्या क्रमांकावर आहे.
या निर्देशांकामधील प्रथम 3 देश आइसलँड, आयर्लंड आणि ऑस्ट्रिया आहे. प्रश्न क्रमांक 20. ग्लोबल स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2024 अनुसार अन्न आणि कृषी ऑर्गनायझेशनमध्ये वार्षिक वाढ नोंदवणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो? 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 3. ग्लोबल स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2024 अनुसार अन्न आणि कृषी ऑर्गनायझेशनमध्ये वार्षिक वाढ नोंदवणाऱ्या देशांमध्ये भारताचा 3रा क्रमांक लागतो. प्रथम 3 देश चीन, ऑस्ट्रेलिया आणि भारत आहे. प्रश्न क्रमांक 21. युनायटेड नेशनच्या वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट 2024 रिपोर्टनुसार 21व्या शतकाच्या अखेरीस जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता असेल? 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक टी भारत. युनायटेड नेशनच्या वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट 2024 रिपोर्टनुसार 21व्या शतकाच्या अखेरीस जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश भारत असेल. प्रथम 3 लोकसंख्यावाले देश भारत, चीन आणि अमेरिका आहे. प्रश्न क्रमांक 22. पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 176. पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2024 मध्ये भारताचा 176वा क्रमांक आहे. या निर्देशांकामधील प्रथम 3 देश एस्टोनिया, लक्झेंबर्ग आणि डेन्मार्क आहे. प्रश्न क्रमांक 23. जागतिक शहर निर्देशांक 2024 मध्ये भारतातील दिल्ली या शहराचे कितवा स्थान आहे? 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 350. जागतिक शहर निर्देशांक 2024 मध्ये भारतातील दिल्ली या शहराचे स्थान 350व्या क्रमांकावर आहे. दिल्लीचा क्रमांक आहे 350, बेंगळूर 411व्या क्रमांकावर आहे आणि मुंबई 427व्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 24. जागतिक गुंतवणूक अहवाल 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 15. जागतिक गुंतवणूक अहवाल 2024 मध्ये भारताचा 15वा क्रमांक आहे. या अहवालामधील प्रथम 3 देश अमेरिका, चीन आणि सिंगापूर आहे. प्रश्न क्रमांक 25. युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क यांनी जारी केलेल्या शाश्वत विकास अहवाल 2024 मध्ये कोणता देश अव्वल ठरलेला आहे? 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी फिनलँड. युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क यांनी जारी केलेल्या शाश्वत विकास अहवाल 2024 मध्ये फिनलँड हा देश अव्वल ठरलेला आहे. या अहवालाचे हे 9वे संस्करण आहे. भारताची रँकिंग 109 क्रमांकावर आहे. या अहवालामधील प्रथम 3 देश फिनलँड, स्वीडन आणि डेन्मार्क आहे. प्रश्न क्रमांक 26. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अनुसार वर्ष 2024 मध्ये भारताच्या गंगा नदीतील डॉल्फिनची संख्या कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक आहे? 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उत्तर प्रदेश. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अनुसार वर्ष 2024 मध्ये भारतातील गंगा नदीतील डॉल्फिनची संख्या उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक आहे. प्रश्न क्रमांक 27. जून 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या सिप्री अहवालानुसार भारतातील अण्वस्त्रांची संख्या किती आहे? 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 172. जून 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या सिप्री अहवालानुसार भारतातील अण्वस्त्रांची संख्या 172 आहे. प्रश्न क्रमांक 28. मे 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या 5व्या ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यू रिपोर्टनुसार 2023 मध्ये सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचे जगात काय स्थान आहे? 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 3. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारत जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. सौर ऊर्जा उत्पादक देश चीन प्रथम क्रमांकावर आहे, अमेरिका द्वितीय क्रमांकावर आहे आणि भारत तृतीय क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 29. जागतिक सायबर गुन्हे निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 10. जागतिक सायबर गुन्हे निर्देशांक 2024 मध्ये भारताचा 10वा क्रमांक आहे.
या निर्देशांकामधील प्रथम 3 देश रशिया, युक्रेन आणि चीन आहे. प्रश्न क्रमांक 30. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 मध्ये कोणता देश अव्वलस्थानी आहे? 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डेन्मार्क. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 मध्ये डेन्मार्कचा जगात पहिला क्रमांक आहे. या निर्देशांकामध्ये भारताचे स्थान 93व्या क्रमांकावर आहे. प्रथम 3 देश डेन्मार्क, फिनलँड आणि न्यूझीलंड आहे. प्रश्न क्रमांक 31. आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 42. आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारताचा 42वा क्रमांक आहे. या निर्देशांकामधील प्रथम 3 देश अमेरिका, युनायटेड किंगडम आणि फ्रान्स आहे. प्रश्न क्रमांक 32. नीती आयोगाने जारी केलेल्या SDG इंडिया इंडेक्स 2023-24 मध्ये कोणते राज्य अव्वल आहे? 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बी आणि सी दोन्ही. म्हणजेच ऑप्शन बी उत्तराखंड आणि ऑप्शन सी केरळ हे दोन्ही राज्य अव्वलस्थानी आहे. या SDG इंडेक्सनुसार प्रथम 3 राज्य पहिल्या क्रमांकावर आहे केरळ आणि उत्तराखंड, दुसऱ्या क्रमांकावर आहे तमिळनाडू आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे गोवा. प्रश्न क्रमांक 33. हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 3. हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 मध्ये भारताचा 3रा क्रमांक आहे. या इंडेक्सनुसार प्रथम 3 देश अमेरिका, चीन आणि भारत आहे. प्रश्न क्रमांक 34. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटचे व्यवसाय पर्यावरण रँकिंग 2024 मध्ये कोणता देश अव्वलस्थानी आहे? 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सिंगापूर. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटचे व्यवसाय पर्यावरण रँकिंग 2024 मध्ये सिंगापूर हा देश अव्वलस्थानी आहे. या रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक 51वा आहे. प्रथम 3 देश सिंगापूर, डेन्मार्क आणि अमेरिका आहे. प्रश्न क्रमांक 35. जागतिक स्तरावर ई कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या रूपामध्ये भारताच्या गव्हर्नमेंट ई मार्केट पोर्टल कितव्या क्रमांकावर आहे? 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 3ऱ्या क्रमांकावर आहे. गव्हर्नमेंट ई मार्केट पोर्टल ज्याची स्थापना 2016 ला झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 36. फेब्रुवारी 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेपर्ड रिपोर्ट 2022 नुसार कोणत्या राज्यात बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे? 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मध्य प्रदेश. लेपर्ड रिपोर्ट 2022 नुसार मध्य प्रदेश राज्यामध्ये बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे. भारतामध्ये एकूण 13,874 बिबटे आहेत. प्रथम 3 राज्य मध्य प्रदेशमध्ये 3,907 बिबटे आहेत, महाराष्ट्रामध्ये 1,985 बिबटे आहेत आणि कर्नाटकमध्ये 1,879 बिबटे आहेत. प्रश्न क्रमांक 37. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2024 नुसार जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत शीर्षस्थानी कोणता देश आहे? 37व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फिनलँड. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2024 नुसार फिनलँड हा देश जगात सर्वात आनंदी देश आहे. या इंडेक्समध्ये भारताचा 126वा क्रमांक आहे. या इंडेक्सनुसार प्रथम 3 देश फिनलँड, डेन्मार्क आणि आइसलँड आहे. प्रश्न क्रमांक 38. जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 नुसार कोणता देश अव्वलस्थानी आहे? 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, डेन्मार्क. जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 नुसार डेन्मार्क हा देश अव्वलस्थानी आहे. या निर्देशांकामध्ये भारताचा 40वा क्रमांक आहे. या निर्देशांकामधील प्रथम 3 देश डेन्मार्क, आयर्लंड आणि स्वित्झर्लंड आहे. प्रश्न क्रमांक 39. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 39व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 7. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2024 मध्ये भारताचा 7वा क्रमांक आहे. प्रथम 3 देश कोणीही नाही,
चौथ्या क्रमांकावर आहे डेन्मार्क हा देश आहे. प्रश्न क्रमांक 40. रिअल इस्टेट कन्सल्टन्सी नाईट फ्रँकने जारी केलेल्या अहवालानुसार भारतातील कोणते शहर घरासाठी सर्वात परवडणारे भारतीय शहर आहे? 40व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अहमदाबाद, गुजरात. रिअल इस्टेट कन्सल्टन्सी नाईट फ्रँकने जारी केलेल्या अहवालानुसार भारतातील अहमदाबाद हे शहर घरांसाठी सर्वात परवडणारे भारतीय शहर आहे. प्रश्न क्रमांक 41. कांतारने जारी केलेल्या वार्षिक ब्रँड फुटप्रिंट रिपोर्टनुसार सर्वाधिक निवडलेला घरगुती ब्रँड कोणता आहे? 41व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पार्ले. कांतारने जारी केलेल्या वार्षिक ब्रँड फुटप्रिंट रिपोर्टनुसार सर्वाधिक निवडलेला घरगुती ब्रँड पार्ले हा आहे. प्रश्न क्रमांक 42. जागतिक बँकेच्या ग्लोबल कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स 2023 नुसार जगातील टॉप 20 मध्ये असलेले भारतातील एकमेव बंदर कोणते आहे? 42व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, विशाखापट्टणम पोर्ट. जागतिक बँकेच्या ग्लोबल कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स 2023 नुसार जगातील टॉप 20 मध्ये असलेले भारतातील एकमेव बंदर विशाखापट्टणम पोर्ट हे आहे. प्रथम 3 पोर्ट यांशान पोर्ट जे की चीनमधील आहे. दुसरा पोर्ट आहे सलालाह पोर्ट जे की ओमानमध्ये आहे. तिसरा पोर्ट आहे खलिफा पोर्ट जे की UAE मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 43. स्टेट ऑफ ग्लोबल एअर रिपोर्ट 2024 नुसार वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारताचा जागतिक स्तरावर कितवा क्रमांक आहे? 43व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 2. स्टेट ऑफ ग्लोबल एअर रिपोर्ट 2024 नुसार वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारताचा जागतिक स्तरावर दुसरा क्रमांक आहे. या निर्देशांकानुसार प्रथम 3 देश, पहिल्या क्रमांकावर आहे चीन, दुसऱ्या क्रमांकावर आहे भारत आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 44. जागतिक बँकेने जाहीर केलेल्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 44व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 38. लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 मध्ये भारताचा 38वा क्रमांक आहे. या इंडेक्सनुसार प्रथम 2 देश सिंगापूर आणि फिनलँड आहे. प्रश्न क्रमांक 45. जल जीवन मिशन अंतर्गत घरगुती नळाला पाणी पुरवण्यात कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? 45व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, निलगिरी, तमिळनाडू. जल जीवन मिशन अंतर्गत घरगुती नळाला पाणी पुरवण्यात निलगिरी, तमिळनाडू प्रथम क्रमांकावर आहे. प्रथम 3 जिल्हे निलगिरी, तमिळनाडू पहिल्या क्रमांकावर आहे. महोबा, उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर. कुड्डालोर, तमिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर. प्रश्न क्रमांक 46. 2024 मध्ये एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनल नुसार जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते आहे? 46व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हार्ट्सफील्ड जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ जे की अमेरिका येथे स्थित आहे. हे विमानतळ एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनल नुसार जगातील सर्वात व्यस्त विमानतळ बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 47. जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल हेपॅटायटिस रिपोर्ट 2024 नुसार जगभरात भारताचा हेपॅटायटिस बी आणि सी प्रकरणामध्ये कितवा क्रमांक आहे? 47व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 2. जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल हेपॅटायटिस रिपोर्ट 2024 नुसार जगभरात भारताचा हेपॅटायटिस बी आणि सी प्रकरणामध्ये दुसरा क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 48. ग्लोबल ट्रेड आउटलुक आणि स्टॅटिस्टिक्स 2024 अहवालामध्ये डिजिटल सेवा निर्यात क्रमवारीत भारताचा क्रमांक काय आहे? 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 4. ग्लोबल ट्रेड आउटलुक आणि स्टॅटिस्टिक्स 2024 अहवालामध्ये डिजिटल सेवा निर्यात क्रमवारीत भारताचा 4था क्रमांक आहे. प्रथम 3 देश अमेरिका, युनायटेड किंगडम आणि आयर्लंड आहे. प्रश्न क्रमांक 49. 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये कोणत्या शहराने स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार 2024 जिंकले आहे?
49व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सुरत. 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सुरत शहराने स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार 2024 जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 50. कोणता देश 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त रेमिटन्स प्राप्त करणारा पहिला देश बनला आहे? 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी भारत. भारत हा देश 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त रेमिटन्स प्राप्त करणारा पहिला देश बनलेला आहे. वैयक्तिक प्रवासी संघटना IOM ने आपला विश्व प्रवास अहवाल 2024 मध्ये सांगितले की 2022 मध्ये भारत, मेक्सिको, चीन, फिलिपिन्स आणि फ्रान्स शीर्ष 5 प्रेक्षण प्राप्तकर्ता देश आहेत. प्रश्न क्रमांक 51. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 51 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 4. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2024 मध्ये भारताचा 4था क्रमांक आहे. या इंडेक्समधील प्रथम 3 देश अमेरिका, रशिया आणि चीन आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.